कविराज, युवराज, काय हे पत्र खलिते एवढे? जी युवराज, अष्टप्रधान मंडळातील बरेच जण अटकेत आहेत, त्यामुळे पत्रव्यवहार बंद आहे. अनेक तक्रारी, जनतेची गाऱ्हाणी पडू नये. कविराज, याचा अर्थ हा निवाडा लवकरात लवकर निकाली काढावा लागणार. आजच संपवू निवाडा. युवराज, त्यानं स्वराज्याचं हित होईल, पण काय? युवराज, कैदेत असणाऱ्या, सजा होणाऱ्या मंत्र्यांच्या बदल्यात दुसरे पर्यायी लोक पाहायला लागतील. ते एक आव्हानच. नवीन माणसं तयार करावी लागतील. नवीन माणसं तयार होतीलही, आणि एवढी हुशार माणसं लागतील. कविराज, माणसं कशी रघुनाथ पंत पंडितांसारखी, सोनोपंत डबिरांसारखी, निळो सोनदेव, निराजीरावजी, गोपीनाथ पंत बोकील यांच्यासारखी असावी. निरीच्छ आणि अहोरात्र स्वराज्याचं हित जपणार. कविराज, बाळाजी पंत चिटणीसांना मदतीला घ्या. त्यांच्या साथीनं स्वराज्यातली चांगली माणसं शोधा. आजच कार्य हाती घेतो. निवाड्यानंतर या कारभाऱ्यांचं जे व्हायचं ते होईलच. त्यानंतर आम्ही स्वतः या नेमणुकांमध्ये लक्ष घालू. जी युवराज. अहो युवराज, ऐका. नाही ऐकणार आम्ही जाणार. नाही जाता येणार. माफी असावी. म्हणजे बाहेरचा माणूस आत नाही आणि आतला बाहेर नाही. मग आम्ही इथेच बसून राहायचं का? मग परवानगी घ्यावी लागल. त्या बिगर बाहेर नाही जाता येणार. मातोश्री, ऐकलत ना? मग शांतपणे बसा महाला. नाही, आम्ही जाणार. फेरफटका मारणार गडावर. नजर कैद याचा अर्थ कळत नाही का तुम्हाला? नाही. राजे, नजर कैद म्हणजे बाहेर जाणं लांबच, पण श्वास सुद्धा परवानगीने घ्यावा लागतो. पण बसून बसून आम्हाला कंटाळा आलाय, आणि किती वेळ एकाच ठिकाणी बसून राहायचं. आता आपल्या नशिबी हेच आहे. म्हणायला, दाखवायला नजर कैद, तशी ती कैदच असते. महाराज, दादासाहेब, तुम्ही आम्हाला कैद केलंय. कैद नाही बाळराज, फक्त नजर कैद. तेही चुकीची माणसं तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून. खरंच दादासाहेब? अगदी खरं. म्हणजे आम्ही गडावर फेरफटका मारू शकतो? नक्कीच, पण आमच्या बरोबर. दादासाहेब, मातोश्री, आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना की दादासाहेब तसं नाही करणार म्हणून. दरवाजावरचे चौकी पहारे उठतील तेव्हा आम्ही खरं मानू. त्याला अजून वेळ आहे मातोश्री. चौक्या पहारे कदाचित आजन्मही असू शकतात. चला बाळाच. या या आजचा शेवटचा दिवस. पुण्यांदा नाही फेरी व्हायची. या अंगाशी. दादा, चिठ्ठी मिळाली शंभूराजांना. मिळाली नाही, पकडली मधल्यामध्ये. पकडली?
आमचे आबासाहेब गेले आणि तुम्ही सगळे सत्तांध झाला. तुमच्या मातोश्रींचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. बाळराजे मंचकावर बसले, त्या राजमाताही झाल्या. सगळीकडे आनंदी आनंद. आणि या औट घटकेच्या आनंदाच्या भरात तुम्हाला ना काबूल ते बंगाल सल्तनत पसरलेल्या औरंगजेबाची थोरली फौज दिसली, ना सिद्धी दिसले, ना पोर्तुगीज दिसले, ना इंग्रज दिसले. काही दिसलं नाही. एवढ्या सोप्या वाटल्या गोष्टी तुम्हाला? लक्षात ठेवा, यापुढं कोणतीही गोष्ट सोपी नाही. आमच्या आबासाहेबांनी जेवढी कडवी झुंज देऊन हे स्वराज्य निर्माण केलं, त्याही पेक्षा कडवी झुंज देऊन आपल्याला हे स्वराज्य राखावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही आबासाहेबांना साजेसच वागलं पाहिजे. तुम्ही आबासाहेबांची माणसं, आबासाहेबांबरोबर उभी हयात घालवलेली माणसं. तुमचा बुद्धिभ्रंश व्हावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, उंदीर फार तर शिंक्यावर ठेवलेली शिदोरी खाली पाडू शकतो, पण तीच शिदोरी पुन्हा शिंक्यावर ठेवण्याचं सामर्थ्य, तेवढी ताकद नसते त्याच्यात. तुम्ही आबासाहेबांची स्वराज्य शिंक्यावरची शिदोरी खाली पाडलीत, सगळ्यांनी पाहिली. आता कोण ती पुन्हा वर ठेवणार? स्वराज्याच्या कठीण समयी चुकलात, खरखरी साफ चुकलात. तरीही आम्ही तुम्हाला एक वेळ माफ करत आहोत. आमच्या आबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मातीत आम्ही सूड घेणार नाही. पोरकटपणाने वागणार नाही, अविचार करणार नाही, स्वार्थी भावना जपणार नाही, की तुमच्या रक्ताच्या चिळकांड्या उडू देणार नाही. कारण आम्ही शिवपुत्र आहोत. तुम्ही आजवर स्वराज्यासाठी आणि रयतेसाठी केलेल्या त्यागाची, कामाची जाणीव ठेवून हा शिवपुत्र संभाजी तुम्हाला माफ न करता येणारा गुन्हा माफ करत आहे. रयतेची, फौजेची, सगळ्यांची इच्छा होती की तुम्हाला मोठ्यात मोठी शिक्षा देण्यात यावी. पण तुम्ही वडीलधारे आहात. वडीलधाऱ्यांसारखेच राहा. बघा, माझा राजा बघा. कोण म्हणतं महाराज गेले म्हणून? ते आहेतच. आणि न्याय केला. शंभूराजे न्याय केला. शिक्षा न देऊनही आम्हाला मोठी शिक्षा दिली. युवराज यातून कसे उतराई होऊ? असाच राजा पाहिजे होता. साक्षात महाराज यांच्या मुखातून बोलत होते. शंभूराजांचा विजय असो. कविराज यांच्या काढण्या काढा. जी युवराज. परंतु युवराज, हे सर्व मुक्त आहेत का? मुक्त आहेत, परंतु आमचे नजर कैदी आहेत. यांच्या वाड्यांवर चौक्या पहारे बसवा.
तुर्तास एवढंच. स्वराज्य हितासाठी या मातोश्री. आज महाराज असते तर किती रुबाबात बसले असते त्यांच्या जागेवर. त्यांची आवडती जागा ठरलेली. बाईसाहेब, नका ना आठवण काढू आता. विसरावं म्हटलं तरी आठवणी पुढे पुढे येतात हो. पुरणपोळी खूप आवडायची आणि आता त्यांच्या माघारी आपण असं गोडाधोडात रमायचं म्हणजे. आमचं ऐका, शांत व्हा. मातोश्री, अहो बाकीची मंडळी कुठे आहेत? त्यांनाही बोलवलं पाहिजे ना. येतील, येतच असतील. थोरल्या महाली तुम्ही सांगावा धाडलाय ना. जी मातोश्री, सांगावा तर धाडलाय मातोश्री, पण थोरल्या मातोश्री अजून आल्या नाहीत. शंभूराजे, काय झालं सुनबाई? शंभूराजे आले आणि गेले. काय झालं असे? थोरल्या बाईसाहेबांना बोलावलं. शंभूराजेंना आवडलं नसेल का? सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून घाट घातला होता आम्ही. म्हणजे मनातला दुरावा अजून कायम आहे की काय? मातोश्री, आम्ही तयार झालोय, चला. कुठं निघालात? भोजन करायला. आपल्याला बोलवलंय ना. हो तर बघा, विसरलोच आम्ही. आता घरातल्या घरात आमंत्रणही यायला लागली तर. मातोश्री, तुम्ही चला. आज किती दिवसांनंतर गडावर पंगत बसणार आहे. पंगत बसेलच बाळराजे. यापूर्वी याच पंक्तीत आम्हाला मानाचा पाठ असायचा आणि आता असेल तो अपमानाचा घाट. मातोश्री, असं काय म्हणताय? असं काहीही असणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळं ठाऊक आहे तर एवढं कळायला लागलंय तुम्हाला? माफी असावी मातोश्री, पण चला आपण जाऊ, पंक्तीला बसू. जाण्याबद्दलही काही नाही, पण काय मातोश्री? आमच्या ताटात तिथं काय वाढून ठेवलं असेल हे कुठं माहित आहे आम्हाला? मातोश्री, असं काय बोलताय? एवढ्या मोठ्या पंक्तीत आमच्या ताटात अवहेलनेची भाकरी, अपमानाची आमटी, तिरस्काराचं दही, शर्मेची चटणी आणि दूध असेल तर दुधात मिठाचा खडा असेल. मातोश्री, काय बोलताय? आमच्या घशाखाली घास कसा उतरेल ते सांगा. नका मातोश्री, नका असा विचार करू. नजर कैदेत आहोत आपण बाळराजे, आणि नजर कैदेत असणाऱ्यांच्या ताटात अशाच प्रकारचं अन्न असतं. मातोश्री, तुम्ही नाही तो विचार करता. झालं गेलं विसरून जा. चला. नका बाळराजे, नका जाऊ, थांबा.
ती पंगत आपल्यासाठी नाही. पंगत तर सगळ्यांसाठीच आहे. थोरल्या बाईसाहेब आल्याने शंभूराजे आले आणि माघारी फिरले. मातोश्री, ह्याचा अर्थ काय सुनबाई? म्हणजे अंगत पंगत नाही होणार? अंगत पंगत होणं महत्वाचं आहे. सगळे गोळ्या मिळाने राहिले पाहिजेत. अहो पण सुनबाई, तुम्ही शंभूराजांना घेऊन या. त्यांना म्हणावं दोन्ही मातोश्री थांबले. जी मातोश्री. आमच्यासाठी नारळाच्या वड्या? हो, नुसत्या बनवून घेतल्या नाहीत, तर आम्ही आमच्या मातोश्रींना आमच्या हाताने भरवणार आहोत. मातोश्री आहात आमच्या, कायम मातोश्रीच राहाल. नकोय आम्हाला. असं कसं? लेकीचं ऐकायचं असतं. कानूबाई, खा, लेकीचा हट्ट मोडू नका. युवराज, बोला युवराज. आज आम्ही तुमच्यावर खूप खुश आहोत. म्हणजे आम्हाला तुमचा जो अभिमान वाटायचा, आज तो सहस्त्रपटीने वाढलाय. कारण कारण तुमची अनेक रूप. आमची कसली रूप? निवाड्याच्या वेळचं तुमचं ते रौद्र रूप, राक्षसांचा संहार करताना, रणांगणात उतरताना हातातील त्रिशूल भुईत रोवून गरजणारा महादेव जसा, तसे तुम्ही. मस्तकावरचा जटाभार सोडून पाषाणावर आपटणारा जटाशंकर जसा, तसे तुम्ही. भाळावरच्या तिसऱ्या डोळ्यातील बुबुळातील पाऊली जाग यावी आणि ब्रह्मांडाचा थरकाप उडावा, असं तुमचं रूप, रौद्र रूप. असं? हो. आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा करता, काळजीचा भारवाहक,
संतापलेल्या आपल्या बहिणीत शांत करणारा, आई राग गिळून ममतेची पाखर तिच्यावरच घालणारा पुत्र, लक्ष्मणाचा राम, सगळ्यांनी पोटभर खावं म्हणून आग्रह करणारे, ताटात वाढणारे आणि त्याचाही आनंद घेणारे तुम्ही, कसं जमतं युवराज तुम्हाला? जमवावं लागतं येसू, सगळं जमवावं लागतं. येसू, माणसानं बाहेरच्या त्रासाचे, तणावाचे, मोठेपणाचे जोडे घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवून घरात प्रवेश करायचा असतो, तरच घराचं घर पण टिकतं. मधल्या काही काळात बऱ्याच वाईट गोष्टींनी आपल्या घराचा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला होता. त्यात लोभ होता, मोह होता, लालसा होती, काय नव्हतं. खरंय, सगळंच होत. पण आबासाहेबांच्या पुण्याईच्या बळावर आपण या सगळ्या वाईट गोष्टींना घरातून हद्दपार केलं, एवढंच. हो, मोठीच लढाई जिंकली आपण. सकवारबाई साहेब, हेच ती जागा जिथे महाराजांना पहिल्यांदा घेरी आली. तिथूनच त्यांच्या आजारपणाची सुरुवात झाली. भगव्याला धरून तोल सावरला महाराजांनी इथेच. बाईसाहेब, चला महालात चला. हे जगदीश्वर, गेल्या 4-6 महिन्यांचा काळ आमच्यासाठी खूप कसोटीचा होता. कारस्थानी कारभाऱ्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता, पण त्यांना शिक्षा द्यायची नव्हती. पण खरं काय घडलं तेही जाणून घ्यायचं होतं आणि त्यांच्यावर वचक, दहशत बसवणं गरजेचं होतं. केविलवाणा झालेला रायगड पुन्हा सिंहाच्या डौलानं, रुबाबानं उभा करायचा होता. एवढंच नाही तर आमच्या घराच्या मांगल्यावर, आपुलकीवर दाटलेली काळोखी दूर करायची होती. तेही आबासाहेबांच्या दुःखाचे अश्रू गिळत. खूप अवघड होतं सगळं, पण निभावून गेलो आम्ही. काल कित्येक दिवसांनी सगळ्या कुटुंबासोबत एकत्र बसून जेवलो. या अशा जेवणात एक वेगळाच गोडवा असतो. स्नेहाचा गोडवा, प्रेमाचा गोडवा. सोयरा मातोश्री सुद्धा आल्या. काहीही झालं तरी त्या मातोश्रीच. राजकारणात त्यांचा पायरीसारखा वापर केला गेला, पण त्यांची जागा कळसाचीच. त्यांनाही दुस्वासाच्या गर्ततेतून बाहेर काढायचं होतं आणि या सगळ्याचा बाळराजांच्या मनावर ओरखडाही उमटू द्यायचा नव्हता. जगदीश्वरा, केवळ तुझ्या कृपेनं निभावून गेलो आम्ही यातून. पण थकलोय रे आता. पुतळा मातोश्रींच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावंसं वाटतंय. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्यात एक वेगळंच समाधान. डोक्यावरून फिरणारा त्यांचा मायेचा हात एक ऊब देतो, उभारी देतो. पुन्हा उभं राहण्याची, लढण्याची. जगदीश्वरा, छत्रपतींच्या घरातलं हे सुख असंच अबाधित राहू दे. ओम नमः शिवाय. सईबाई साहेब, किती महिने, वर्ष लोटून गेली.
केवढ्या उदंड आठवणी तुमच्या. आई भवानीच्या गुलालासारख्या जर्द, नखशिखांत न्हावून माखून निघालोय आम्ही. आमच्या पदरात बाळ शंभू आणि 3 लेकी गंगा यमुना सरस्वती सारख्या पदरात घातल्या आणि भरल्या कपाळाने सकल सौभाग्याने निघून गेला. खर तर भोसले कुळातल्या तुम्ही पहिल्या लेकरूवाळ्या, पण आम्हाला आई पण देऊन गेलात. आमची कूस कधी उजवली नाही, पण त्याचा कमीपणा ह्या लेकरांनी कधी येऊच दिला नाही. आमच्या पाठीपोटी ओटीपोटी लेकरं झोपली, मोठी झाली. आता ज्याचा त्याचा संसार सुरू आहे, सुख आहे. म्हणजे आम्ही तुमच्या वचनातून मोकळे झालो. आता सईबाई साहेब, आता आम्हाला इजाजत. या रायगडावरचा आमचा छोटेखानी दरबार आता आम्ही संपवतोय. आम्हाला बळ द्या, चूक भूल माफ करा. युवराज, 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 कुठे गेले असतील युवराज? अरे धनजी, युवराज दिसला का? आत्ता येतो होतं, पर हा कविराजांबरोबर गेला कुठेतरी तातडीनं. अरे देवा, आता कुठं हुडको यांना? सच सच बताओ, कौन आहात तुम्ही? युवराज झूठ बर्दाश्त नहीं करते. मायबाप, खरं सांगतो, आम्ही दोघे हेर नाहीत. कोण आहात तुम्ही? खरं बोला. खोटं बोलाल तर जीव गमवाल. मालिक, आम्ही गरीब रंगारी आहोत. युवराज हे खोटं बोलतायत. हा अब्दुल आणि हा करीम खबर पक्की है, दोघेही हेर आहेत. मायबाप, गलत आहे हे. अरे देखते क्या हो, इनकी चमड़ी उजाड़ लो. कविराज, नाव? भावसा रंगारी. तुझं? आबाजी रंगारी. आम्ही दोघं भाऊ भाऊ आहोत मालिक. बापाचं नाव? भावसाहेब सिद्धबा रंगारी. बिन? गाव? महाड. पण फिरतीवरच असतो दोघं. पाचाडला रंगाची भट्टी लावली होती, तेव्हा पकडला आम्हाला. काय रंग होता? आम्ही फेटा, पटका, मुंडाशी, टापशा जुनेरांनी उपरणी रंगून देतो. आम्हाला रंगवण्याचा छंद आहे, पण आम्ही थोबाड रंगवतो. मालिक, बऱ्या बोलानं सांगा कोण आहात ते. कविराज यांनी सांगितलं नाही तर काळ कोठडी दाखवा यांना. कधी नव्हे ते पुतळा बाईसाहेब रात्री तटबंदी फिरत होते. त्रस्त झालं त्यांना असं पाहून. अगं बाई, कशा तरी मिन्नत वाऱ्या करून खाली घेऊन आलो आम्ही त्यांना. पण एवढ्या रात्री तटबंदीवर? आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला, तर भलत्याच गोष्टी बोलू लागल्या, न कळणाऱ्या. काल परवा आमच्या महाली आल्या होत्या विडा घेऊन. आम्ही त्यांना आमच्या मनातली खंत बोलून दाखवली, तर म्हणाल्या आम्ही महाराजांकडे जाऊ, तेव्हा रदबदली करू. असंच काही बोलू लागल्यात त्या. एकट्या एकट्या राहू लागल्यात. त्याचीच काळजी वाटते हो. आत्ता कुठे घरावरचं मळप दूर झालं, घर हसायला लागले. आणि यांचंही असं. आपण समजूत काढू त्यांची.
मातोश्री, सुनबाई तुम्ही चला लवकर. मातोश्री, का काय झालं? पुतळा मातोश्री त्यांच्या महालाचा दरवाजाच उघडत नाहीये. तू काय काय झालंय? काय किती वेळ झाला आम्ही त्यांच्या महालाचा दरवाजा ठोठावतोय, पण आतून काहीच उत्तर येत नाहीये. हो, तुम्ही चला ना लवकर. पण दरवाजा का बंद केला त्यांनी? माहित नाही काही आम्हाला. तुम्ही चला ना लवकर. चला. युवराज मंदिरात नाहीत. नाहीत? मग कुठे गेले? कविराजांबरोबर गेले, पण कुठे गेले ते काय कळलं नाही. ज्योतिजी, तुम्ही असं करा, युवराजांना घेऊन पुतळा मातोश्रींच्याच महाली या. जी. जा. चला मातोश्री. चल. मालिक, पाय पडतो तुमच्या. आम्ही पिढीजात रंगारी आहोत. तुम्ही बादशाहचे हेर नाही. नाही हुजूर, आम्ही कशाची बी कसम खातो. सगळे रंग बदलले तरी भाषेचा रंग काय बदलता आला नाही तुम्हाला. स्वराज्यातला रंगारी आम्हाला मालिक नाही, युवराज म्हणतो. आणि तो कसम खात नाही, आण घेतो, शपथ घेतो. तरी एवढ्यावरूनच आम्ही तुम्हाला मोगल आहात असं म्हणणार नाही. कविराज जी, यांचे पोशाख उतरा आणि यांची सुनता झाली की नाही याची शहानिशा करा.